तर आज आपण तिसऱ्या चॅप्टरची म्हणजे सर्कलची चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले 1 मार्क्सचे क्वेश्चन. आता इथे जर आपण बघितलं थर्ड चॅप्टरमध्ये आपण जर बघितलं तर 1 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपले इन्स्क्राईब थेरम, टेंजेंट सेगमेंट थेरम यावर आधारित असणार आहेत. त्यामुळे आपल्याला दोन्हीही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जसं बघा इथे ACB इज इन्स्क्राईब इन आर्क ACB ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. ACB जर 65 अँगल 65 आहे तर आर्क किती असणार? आर्क तर दुप्पट असतो, त्यामुळे याचा आन्सर होईल 130. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. म्हणजे 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय डोक्यात ठेवायचं आहे? तर 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे इन्स्क्राईब थेरम आणि टेंजेंट सेगमेंट थेरम. यानंतर जर का आपण बघितलं तर 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये हा जो प्रश्न आहे अँगल बी इज इक्वल टू 110 देन फाइंड मेजर ऑफ अँगल डी. तर इथे फक्त तुमचं मेजरमेंट तुम्हाला बदललेलं दिसेल. जसं की बघा इथे 100 आहे तर इथे 75 आहे, म्हणजे यांच्यापैकी एक तुम्हाला जो आहे तो येऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथे बघा कॉड ए बी कॉड सी डी ऑफ सर्कल विथ सेंटर ओ मेजर ऑफ आर्क ए बी 120 देन फाइंड मेजर ऑफ आर्क सी डी. हा जो प्रश्न आहे हा मार्च 2022ला विचारलाय. आणि जर तुम्ही बघितलं तर मार्च 23ला काय विचारलं की रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड. ठीक आहे. आता जर या प्रकारचे प्रश्न आपण बघितले तर ही जी थेरम आहे आपली करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉंग्रंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर कॉंग्रंट, ही तुम्हाला पुस्तकाच्या आत दिसेल आणि ही साधारण 3.5च्या आधी आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की 1 मार्क्सचे क्वेश्चन्स जर तुम्हाला करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ही जी थेरम आहे करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉंग्रंट कॉर्ड्स ही अगदी उत्तम रीतीनं केली पाहिजे. आता याच्यावर तुम्हाला काही पण विचारू शकतात. जर का जसं की तुम्ही इथे बघा AB 120 दिलंय तर आर्क विचारलेला आहे ना, तर उलटे पण विचारू शकतात. आर्क दिलं तर कॉर्ड किती असणार आहे. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी वाईज जर आपण बोर्डाच्या क्वेश्चनमध्ये जातो म्हटलं तर ह्या जेवढेही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसतात ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या पुस्तकात नाहीये, पण पुस्तकात आपल्या ज्या थेरम आहे जसं की ते बघा अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉंग्रंट, जर ते तुम्ही ही थेरम पुस्तकात बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये गिवन टू प्रूव्ह तुम्हाला काहीच दिसणार नाही. म्हणजे काय आपण काय म्हणू शकतो की जे आपले 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत हे आपले जे आहेत ते थेअरी बेस जे आहेत ते जास्त असू शकतात. ठीक आहे. किंवा जसं तुम्ही या थेरमला बघा, ही जी थेरम आहे याच्यामध्ये जे मी मगाशी म्हटलं की इन्स्क्राईब अँगल थेरम बेस आहे तर ती अशी असू शकते. आणखीन एक थेरम आहे जी आपली टेंजेंट सेगमेंट थेरम आहे, त्या थेरमकडे पण तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर जर बघितलं तर ही एक थेरम, तर आपल्या जो 2 थेरम आहेत, एक म्हणजे इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. तर ह्या दोन्ही थेरम तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. आता याच्यावर तुम्हाला 2 मार्काची ऍक्टिव्हिटी पडू शकते किंवा 2 मार्काचं जे आहे ते तुम्हाला गणित सुद्धा पडू शकते. ठीक आहे. आता हे जर बघा तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की 1 मार्काचे क्वेश्चन 2 मार्काचे क्वेश्चन हे इन्स्क्राईब अँगल थेरमवर जे आहेत ते आपल्याला जास्त पडलेले आहेत. बघा जसं इथे 35चं पडलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला काय करायचंय तर बोर्डाचं आपले जी क्वेश्चन बँक आहे ती तुम्हाला जास्त सोडवायची आहे. ठीक आहे. हा प्रश्न ते आता इथे जरी इंटरसेक्ट एक्सटर्नली ऍट पॉइंट बी दिलेलं आहे तर तुम्हाला एक्सटर्नली टचिंग पण विचारू शकतात, इंटरनली टचिंग पण तुम्हाला विचारू शकतात. सर्कल हा चॅप्टर असा आहे ना की जो तुम्हाला खूप ताकदीने तुम्हाला तयार करायला लागेल. या चॅप्टरचं वेटेज हे 10 आणि मॅक्झिमम 12 मार्कापर्यंत जे आहे ते तुम्हाला जाऊ शकतो. म्हणजे या चॅप्टरवर तुम्हाला काय करायला पाहिजे तर टॅन्जेंट सेगमेंट थेरम, त्याच्यानंतर सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम ही तुम्हाला करायचीच आहे. त्याच्यात कुठलाही ऑर तुमच्या डोक्यात येता कामा नाही. किंवा जसं मी मगाशी म्हटलं की अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क हे पण तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे की जसं की तुम्ही इथे बघा ही सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम आहे. आता ही यांनी प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आता इथे एक लक्षात घ्या की ही थेरम तुमच्या पुस्तकात ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणून पडली आहे, पण ती पडेलच असं नाही. किंवा जसं आपण मगाशी बघितलं की अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट, तर बघा हे दोनदा विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे की आपल्या पुस्तकामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत किंवा ज्या काही थेरम दिल्या आहेत ज्याच्यामध्ये गिवन आणि टू प्रूव्ह आपल्याला दिलेलं नाही ते सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित रीतीने या चॅप्टरवर करायचं आहे. आता हा चॅप्टर असा आहे की जो तुम्ही एका भागामध्ये कम्प्लीट करू शकणार नाही. याच्यावर कुठले हॉट क्वेश्चन्स तुम्हाला पडू शकतात ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू.